नमस्कार. फोडणीचं वरण तर सर्वांच्याच घरी बनवलं जात असेल. एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. फोडणीचं वरण बनवण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. इथे आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत, 1 हिरवी मिरची आणि 1 बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. डाळ मऊसर शिजण्यासाठी 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते. 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ मऊसर अशी शिजवून घेणार आहोत. डाळ 2 ते 3 शिट्यांमध्ये शिजलेली आहे. गरम असतानाच अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची, म्हणजे डाळ छान मिळून येते. डाळ मिक्स करून झाल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. डाळीमध्ये गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. कधीकधी वरण बनवल्यानंतर पाणी वेगळं होतं आणि डाळ वेगळी होते. तर इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. खलबत्त्यामध्ये आपण 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 15 ते 20 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. आलं आणि लसूण आपण इथे ठेचून घेणार आहोत. तुरीच्या डाळीचं वरण बनवताना आल्याचा नक्की वापर करून बघा. अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं. तर इथे आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर आलं लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे ते छान परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण आता आलं आणि लसूण परतून झाल्यानंतर 1 बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटोचा वापर करणार आहोत. तर इथे मस्त अशी खमंग फोडणी तयार करून झालेली आहे. इथे आपण 1 काश्मीरी लाल मिरचीचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये लाल काश्मीरी मिरचीचा वापर केल्यामुळे कलर छान येतो. तर इथे आता मिरची परतून झालेली आहे. मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण आता कढीपत्त्याचा वापर करणार आहोत. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता परतून घेणार आहोत. कढीपत्ता परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे फोडणी छान खमंग अशी तयार होते. फोडणी खमंग झाली म्हणजे वरणसुद्धा छान खमंग असं तयार होतं. इथे कोथिंबीर आता फोडणीमध्ये परतून झालेली आहे. कोथिंबीर परतून झाल्यानंतर इथे आपण डाळ फोडणीला देणार आहोत. डाळ फोडणीला दिल्यानंतर एकदा ढवळून घेणार आहोत. इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत. वरण ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी वरणाला छान उकळ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. वरणाला उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. मस्त खमंग असं वरण तयार करून झालेलं आहे. गरमागरम वाफाळता भात आणि फोडणीचं वरण असेल तर नुसत्याच वरणाबरोबर 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.